ढोकळा खायची इच्छा जर झाली असेल तुम्हाला, तर सीझन आहे तोपर्यंत बनवून तर बघा हा. कापसासारखा मऊसूत, जाळीदार, पौष्टिक मटार ढोकळा. तुम्ही कधी केला आहे का? केला नसेल तर एकदा करून बघा. खूपच पौष्टिक आहे. मुलं भाज्या खात नसतील, मटार खात नसतील, तर त्यांनासुद्धा तुम्ही असा हा पौष्टिक मटार ढोकळा बनवून देऊ शकता. यासाठी मिक्सरच्या भांड्यात रवा, दही, मटार, लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर, जिरं, मीठ, पाणी घालायचं असं हे बॅटर बनवून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं. जास्त पातळ बॅटर बनवायचं नाही. इनो घालायचं, पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. तेल लावलेल्या ताटात घालायचं, टॅप करायचं. वर थोडीशी मिरची पावडर किंवा पेरी-पेरी मसाला घालायचा. पाणी आधीच गरम करायला ठेवलं होतं. त्यावर ढोक्याची प्लेट ठेवून 20 मिनिटं वाफवून घ्यायचं. तोपर्यंत चटणी करायला घेऊया. मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, पुदिना, डाळवं घातली आहे. मिरची, आलं, लसूण, साखर, मीठ, दही, पाणी घालून चटणी वाटून घ्यायची. ढोकळासुद्धा 20 मिनिटात वाफवून झाला आहे. त्याच्यावर एक ताट ठेवायचं आहे. पूर्णपणे थंड करून असा डिमोल करून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता मस्त असा जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे. कापून घ्यायचा आहे चौकोनी आकारामध्ये. तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर करा.